मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 3 वेगळ्या गोष्टी बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण अँटी ग्रॅव्हिटी 2.0 वापरून एआय एजंट्सच्या मदतीने आपण तयार करणार आहोत ट्रॅव्हल रिसर्च प्लॅटफॉर्म. हे सामान्य प्रवाशांसाठी नाहीये, तर ट्रॅव्हल इंडस्ट्री रिसर्च आणि मार्केट अनालिसिस यासाठी हे आपण ऍप्लिकेशन बनवणार आहोत. त्यानंतर आपण अँटी ग्रॅव्हिटीचा आयडी वापरून एक ट्रॅव्हल प्लॅनर वेब ऍप्लिकेशन बिल्ड करूया. आणि सगळ्यात शेवटी आपण अँटी ग्रॅव्हिटीचा CLI वापरून त्या ऍप्लिकेशनला टेस्ट करून पाहूया, म्हणजे त्याचं टेस्टिंग करूया. यामुळे काय होईल, आपल्याला तिन्ही टूल मधला स्पष्ट फरक कळायला लागेल. मित्रांनो, आजपर्यंत आपण VS कोड, कर्सर, गिटहब पाहिले आणि अनेक AI कोडिंग टूल्स पाहिलेले. पण गुगलने आता AI डेव्हलपमेंटला एका नवीन लेवलला घेऊन जायचा प्रयत्न केला. गुगलने नुकतेच 3 मोठे कंपोनंट लॉन्च केले. पहिला आहे अँटी ग्रॅव्हिटी 2.0, दुसरा अँटी ग्रॅव्हिटी आयडी आणि अँटी ग्रॅव्हिटी CLI. जर तुम्ही डेव्हलपर असाल, SaaS प्रोडक्ट तयार करत असाल किंवा AI ऍप्लिकेशन बिल्ड करत असाल किंवा एजंट बेस्ड डेव्हलपमेंट बद्दल तुम्ही काही शिकत असाल, तर हे अपडेट्स मित्रांनो तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. पण अनेक डेव्हलपर्सला हाच प्रश्न पडतो, जर अँटी ग्रॅव्हिटी 2.0 आहे तर आयडीची गरज काय, आणि आयडी आहे तर CLI कशासाठी? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे तिन्ही टूल प्रत्यक्ष वापरून पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण एक गोष्ट समजून घेऊया. जर तुम्हाला फक्त प्रॉम्प्ट द्यायचा आहे, AI एजंट वापरून रिसर्च करायचंय, प्रोजेक्ट प्लॅनिंग करायचंय, मार्केट अनालिसिस करायचंय किंवा फक्त वाईप कोडिंग करायचंय, तर अँटी ग्रॅव्हिटी 2.0 वापरू शकता. पण जर तुम्हाला प्रत्यक्षात स्वतः कोड बघायचाय, फाईल एडिट करायच्या, वेब ऍप्लिकेशन बिल्ड करायचे, वेगवेगळे एक्सटेन्शन्स तुम्हाला वापरायचे, तुम्हाला गिट वापरायचंय किंवा ऍप्लिकेशन रन करायचंय, तर अँटी ग्रॅव्हिटीचा आयडी वापरणे गरजेचं आहे. आणि मित्रांनो, आपलं ऍप्लिकेशन एकदा तयार झालं ना, त्यानंतर आपल्याला टेस्टिंग, कोड रिव्ह्यू, ऑटोमेशन, परफॉर्मन्स अनालिसिस किंवा टर्मिनल मधून जर AI वापरायचं असेल ना, तर अँटी ग्रॅव्हिटी CLI वापरू शकतो. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 3 वेगळ्या गोष्टी बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण अँटी ग्रॅव्हिटी 2.0 वापरून AI एजंट्सच्या मदतीने आपण तयार करणार आहोत ट्रॅव्हल रिसर्च प्लॅटफॉर्म. हे सामान्य प्रवाशांसाठी नाहीये, तर ट्रॅव्हल इंडस्ट्री रिसर्च आणि मार्केट अनालिसिस यासाठी हे आपण ऍप्लिकेशन बनवणार आहोत. त्यानंतर आपण अँटी ग्रॅव्हिटीचा आयडी वापरून एक ट्रॅव्हल प्लॅनर वेब ऍप्लिकेशन बिल्ड करूया. आणि सगळ्यात शेवटी आपण अँटी ग्रॅव्हिटीचा CLI वापरून त्या ऍप्लिकेशनला टेस्ट करून पाहूया, म्हणजे त्याचं टेस्टिंग करूया. यामुळे काय होईल, आपल्याला तिन्ही टूल मधला स्पष्ट फरक कळायला लागेल. चला तर मग एक काम करूया, आता अँटी ग्रॅव्हिटी 2.0 पाहायला लागूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, अँटी ग्रॅव्हिटी 2.0 मध्ये तुम्ही वाईप कोडिंग करू शकता. म्हणजे आपण काय प्रॉम्प्ट वापरून ऍप्लिकेशनचं प्लॅनिंग, रिसर्च, आर्किटेक्चर आणि फीचर्स पण डिझाईन करू शकतो. पण प्रत्यक्ष सोर्स कोडवर काम करायचंय आपल्याला, तर ते काही अँटी ग्रॅव्हिटी 2.0 मध्ये शक्य नाहीये. मग आपल्याला तिथे अँटी ग्रॅव्हिटी आयडी वापरणे आवश्यक आहे. चला तर मग आपण एक काम करूया, अँटी ग्रॅव्हिटी 2.0 शिकायला सुरुवात करूया. चला मित्रांनो, अँटी ग्रॅव्हिटी 2.0 आपण ओपन करूया. इथे बघा, गुगल अकाउंट वापरून आपण लॉग इन करूया. इथे आता आपला बघा डॅशबोर्ड ओपन झाला. तुम्ही इथे बघू शकता की इथे न्यू कन्व्हर्सेशन आहे. तर याच्यामध्ये व्हॉइस इनपुट पण आहे, AI रिसर्च आहे, मल्टिपल एजंट्स पण आहे आणि बरेचसे नवीन फीचर्स पण इथे आपल्याला अवेलेबल दिसत आहेत. मी एक काम करतो, मी व्हॉइस वापरून एक प्रॉम्प्ट देतो, रिसर्च फ्युचर ट्रॅव्हल ट्रेंडिंग फॉर 2026. आता बघा, मी असा प्रॉम्प्ट दिलाय की रिसर्च फ्युचर ट्रॅव्हल ट्रेंड्स फॉर 2026. स्पीच टू टेक्स्ट वापरून प्रॉम्प्ट आपला म्हणजे ऑटोमॅटिकली टाईप झालेला आहे. मित्रांनो, अँटी ग्रॅव्हिटी 2.0चं हे सगळ्यात मोठं फीचर आहे, ते म्हणजे पॅरलल एजंट्स. म्हणजे गुगलच्या मध्ये काय आहे, AIचं फ्युचर आहे ना, हे मल्टिपल एजंट मध्ये, एका एजंट ऐवजी आपण मल्टिपल एजंट एकाच वेळेस आपण काम करू शकतो किंवा वापरू शकतो. चला तर मग आपण एक प्रॅक्टिकल प्रोजेक्ट करूया. इथे आपण आधी एक प्रॉम्प्ट देऊया, आय वॉन्ट टू बिल्ड अ ट्रॅव्हल रिसर्च प्लॅटफॉर्म. हा, आता आपण एक काम करूया, याच्यामध्ये अजून थोडासा प्रॉम्प्ट ऍड करूया. म्हणजे याच्यामध्ये पुढे प्रॉम्प्ट देऊया. चला, क्रिएट 4 स्पेशलाइज्ड एजंट्स. ठीक आहे, आता 4 स्पेशलाइज्ड एजंट काय हे आपण मेन्शन पण करूया. पहिला आपण देऊया ट्रॅव्हल ट्रेंड्स एजंट, दुसरा देऊया बजेट रिसर्च एजंट, एक तिसरा एक ऍड करूया हॉटेल रिसर्च एजंट, आणि जो लास्ट आहे तो आपण टुरिझम ऑपॉर्च्युनिटी एजंट ऍड करूया, टुरिझम ऑपॉर्च्युनिटीज एजंट. चला, आता हा प्रॉम्प्ट आपण सबमिट करूया.
तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकताय की हे 4 एजंट आहेत ना एकाच वेळेस काम करतात. एक एजंट आहे ना ट्रॅव्हल ट्रेंड शोधतोय, दुसरा ना बजेट अनालिसिस करतोय, तिसरा जो आहे ना तो हॉटेल इंडस्ट्री अनालाइज करतोय आणि चौथा आहे ना तो टुरिझम ऑपॉर्च्युनिटी शोधतोय. मित्रांनो अँटी ग्रॅव्हिटीची हीच खरी ताकद आहे, पॅरलल एक्झिक्युशन, मल्टिपल एजंट आणि फास्ट रिसर्च. यामुळे काय होतंय की सगळ्या गोष्टी एकदम ऍट ए टाइम चालू होत आहेत, त्यामुळे त्या सगळ्या फास्ट होणार आहेत. चला मग बघा इथे ना रिसर्च सुरू होतोय ना त्याच्या उजव्या पॅनलमध्ये आपल्याला इथे बघा वेगवेगळे अपडेट दिसत आहेत. एक आहे आपल्याला दिसतोय सब एजंट दिसतोय, आर्टिफॅक्ट दिसतंय, इथे फाईल चेंज दिसतंय आणि रिसर्च रिझल्ट दिसत आहेत. आता या काही मिनिटांनंतर आपल्याला आउटपुट मिळतात. जसं इथे बघा तुम्ही ट्रॅव्हल ट्रेंड रिपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय, इथे बजेट अनालिसिस पण पाहायला मिळतोय, हॉटेल रेकमेंडेशन जसं आपण दिलं होतं, टुरिस्ट ऑपॉर्च्युनिटीज यासारखे रिपोर्ट्स पण आपल्याला इथे दिसत आहेत. हे सगळे डॉक्युमेंट्स आर्टिफॅक्ट म्हणून आपल्या इथे सेव्ह होणार आहेत. मित्रांनो आता ना आपण शेड्यूल टास्क नावाचं जे फीचर आहे ना ते बघूया. तुम्हाला इथे दिसेल बघा मेनूच्या आहे ना इथे ना मध्ये शेड्यूल टास्क पर्याय दिसतोय बघा इथे, यावर आपण क्लिक करूया. मित्रांनो जर आपण एक्झाम्पल घ्यायला गेलो की दर आठवड्याला ट्रॅव्हल इंडस्ट्री ट्रेंड्स चेक कर असं आपण त्याला सांगितलं, नवीन टुरिझम ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या चेक कर. हे जे टास्क शेड्यूल करून आहे ना AI ला भविष्यात काम करण्यासाठी पण इन्स्ट्रक्शन देता येऊ शकतात. म्हणजे लॉंग टर्मसाठी रिसर्च प्रोजेक्टसाठी हे फीचर ना बेस्ट आहे, म्हणजे खूपच युजफुल आहे. आत्तापर्यंत आपण काय केलं, ट्रॅव्हल इंडस्ट्रीबद्दल रिसर्च केलं, पॅरलल एजंट्स वापरले, रिपोर्ट्स पण आपण तयार केले. पण आता अँटी ग्रॅव्हिटीचे ना आपण वाईप कोडिंगची पॉवर बघूया की नेमकं वाईप कोडिंग कसं चालतं. चला आता आपण काय करूया, आता AI ला आपण एक प्रॉम्प्ट देऊया, आय वॉन्ट टू क्रिएट अ ट्रॅव्हल रिसर्च वेबसाईट बेस्ड ऑन दिस रिसर्च. आता इथे पुढे पण मी ऍड करतोय, डिझाइन द ॲप्लिकेशन, क्रिएट द पेजेस अँड जनरेट वर्किंग प्रोटोटाईप. आता बघा इथे वर्किंग प्रोटोटाईप आणि आपण आता एंटर करूया. मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथे AI आता ऍप्लिकेशन जनरेट करते आपल्याला, म्हणजे ते आपलं रिक्वायरमेंट समजून घेते, फीचर्स पण तयार करते, इथे पेजेस तयार करते आणि हे संपूर्ण ऍप्लिकेशन स्ट्रक्चर डिझाईन करते. म्हणजे ऍप्लिकेशनचं आपल्या जे स्ट्रक्चर आहे ना ते डिझाईन करते. काही वेळानंतर बघा आपल्याला इथे दिसतोय की एक प्रोटोटाईप तयार झालेला आहे. AI ने आपल्यासाठी काय तयार केले, तर आपण एकदा काम करूया. प्रिव्ह्यू इथे दिसतंय, याच्यावर क्लिक करून बघूया. ऍप्लिकेशन ब्राउझरमध्ये इथे बघा हे आपलं ऍप्लिकेशन आहे ना ते ब्राउझरमध्ये आपलं लॉन्च झाले. इथे ऍप्लिकेशनचे ना इनिशियल वर्किंग व्हर्जन्स आपल्याला रन होत आहेत, म्हणजे इथे दिसत आहेत आपल्याला इनिशियल व्हर्जन्स. ठीक आहे, म्हणजे अँटी ग्रॅव्हिटी 2 मध्ये आपण फक्त रिसर्च नाही करत आहे, तर प्रॉम्प्ट वापरून आपण ऍप्लिकेशन जनरेट करतो आणि रन देखील करू शकतो. यालाच मित्रांनो वाईप कोडिंग असं म्हणतात. पण मित्रांनो अजून आपण सोर्स कोड एडिट केलेला नाही, काही एक्सटेन्शन्स पण वापरले नाही आणि गिट पण वापरले नाही. गिट म्हणजे आपण प्रिव्हियस कोड वगैरे घेऊ शकतो किंवा काही कोड स्टोअर वगैरे करू शकतो. टर्मिनल पण अजून याच्यात वापरला नाही आपण आणि प्रोडक्शन रेडी डेव्हलपमेंट पण केलेलं. म्हणून आता आपण काय करूया, हे काय अँटी ग्रॅव्हिटी 2.0 मध्ये पॉसिबल नाही, मग आपण इथनं स्विच करूया आणि अँटी ग्रॅव्हिटी ID मध्ये जाऊया. याच्यामध्ये आपण आहे ना एक वेगळं थोडंसं ट्रॅव्हल प्लॅनर वेब ऍप्लिकेशन याबद्दल आहे ना प्रोफेशनल पद्धतीने बिल्ड करायचा ट्राय करू. चला मग अँटी ग्रॅव्हिटी 2.0 मध्ये आपण ट्रॅव्हल रिसर्च प्लॅटफॉर्मचं वर्किंग प्रोटोटाईप आपण तयार केलं, पण ते अजून पण प्रोडक्शन रेडी नाहीये. प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला सोर्स कोडवर काम करावं लागणार. मग मित्रांनो आपल्याला प्रोजेक्टचं स्ट्रक्चर मॅनेज करावे लागतील, एक्सटेन्शन वापरावे लागतील आणि व्हर्जन कंट्रोल वापरावे लागतील. आणि ऍप्लिकेशनला आपल्याला जर स्केल करायचं असेल तर आपल्याला अँटी ग्रॅव्हिटी ID वापरावं लागणार. सो चला आपण अँटी ग्रॅव्हिटी ID वापरून ट्रॅव्हल प्लॅनर वेब ऍप्लिकेशन बिल्ड करूया. चला सगळ्यात आधी ना आपण काय करूया, अँटी ग्रॅव्हिटीच्या या ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊया. पेज आहे ना इथे खाली स्क्रोल करूया. इथे बघा तुम्हाला दिसतंय अँटी ग्रॅव्हिटी ID डाउनलोड हा जरा आपल्याला ऑप्शन दिसतोय. जर आपण मॅक वापरत असू तर ऍप्लिकेशनचं तर ॲपल सिलिकॉन किंवा इंटेल व्हर्जन आपण डाउनलोड करू शकतो. हे विंडोजसाठी आपण विंडोज व्हर्जन डाउनलोड करू शकतो. आणि आता हे आपण जेव्हा डाउनलोड करू ना, याचं डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर आपल्याला याचा इन्स्टॉलर रन करायचा आहे. ठीक आहे,
तर आपण याची इन्स्टॉलेशन प्रोसेस आधी कंप्लीट करून घेऊ. चला, इन्स्टॉलेशन प्रोसेस झाले आणि आता आपण आपली आयडी ओपन करूया. गुगल अकाउंट वापरून आहे ना आपण याला लॉग इन करूया. लॉग इन करूया. मित्रांनो, इथे बघा आपल्याला आता थीम सिलेक्शन दिसतंय. तर आपण डार्क थीम घेऊया. इथे काही परमिशन्स आपल्याला घ्यायच्यात. परत आपण रिव्ह्यू ड्रिव्हन डेव्हलपमेंट, कस्टम प्रेफरन्सेस या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. तर आपण एकदा काम करूया, कंटिन्यूवर क्लिक करूया. आता मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल ही आयडी आपली ओपन झाली आणि या डाव्या बाजूला तुम्ही नोटीस करा, इथे ना आपल्याला एक्सटेन्शन पॅनल दिसतोय. मित्रांनो, इथून आपण आहे ना आपले रिॲक्टचे एक्सटेन्शन झाले, टाईपस्क्रिप्ट एक्सटेन्शन किंवा गिट इंटिग्रेशन हे इन्स्टॉल करू शकतो. चला, मग आता आपण एक काम करूया. इथे प्रोजेक्ट एक्सप्लोरर दिसतोय, तर आपण हा बघून घेऊया काय आहे. या प्रोजेक्टला नाव देऊया ट्रॅव्हल मेट. ठीक आहे. आता ना मित्रांनो, आता या आयडीच्या AI एजंट आहे ना, याला एक प्रॉम्प्ट देऊया. एक प्रॉम्प्ट आपण बनवूया इथे, म्हणजे देऊया त्याला एक प्रॉम्प्ट. क्रिएट अ कंप्लीट ट्रॅव्हल प्लॅनर वेब ॲप्लिकेशन फॉर ट्रॅव्हलर्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करूया. इथं डिझाईन द आर्किटेक्चर, फीचर्स, नंतर आहे पेजेस, डॅशबोर्ड ॲड करूया, डॅशबोर्ड अँड प्रोजेक्ट स्ट्रक्चर युअर सेल्फ. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला काही सांगावं लागेल की याच्यामध्ये सगळं बाकीच्या रिक्वायरमेंट ऍड करता. आपण इथे लिहूया इन्क्लूड एव्हरीथिंग रिक्वायर्ड फॉर अ मॉडर्न ट्रॅव्हल प्लॅनिंग प्लॅटफॉर्म. मॉडर्न ट्रॅव्हल प्लॅनिंग प्लॅटफॉर्म म्हणजे आपण याला सांगितलं की सगळा डिटेल दिला. आता बघा, हा जो आयडीचा AI एजंट आहे ना, हा स्वतःच प्लॅन करेल, ती आपली रिक्वायरमेंट समजून घेईल, आर्किटेक्चर डिझाईन करेल आणि सगळाचा सगळा म्हणजे कम्प्लीट प्रोजेक्ट आपल्यासाठी जनरेट करून देईल. चला, आता मित्रांनो इथे बघा आपला प्रोजेक्ट आता तयार झाला. इथे प्रोजेक्ट एक्सप्लोरर मध्ये जाऊया आपण. इथे आपल्याला ना कंप्लीट फोल्डर स्ट्रक्चर दिसते बघा, आणि हे जनरेट झालेलं कंप्लीट कोड आहे ना आपण इथे बघू शकतो. आता इथे तुम्हाला दिसत असेल. मित्रांनो, हीच आहे ना अँटी ग्रॅव्हिटी आयडीची खरी ताकद आहे. आपण फक्त त्याला गोल दिलाय आणि आयडीचा AI एजंटने आपल्याला प्रोजेक्ट आर्किटेक्चर, फोल्डर स्ट्रक्चर, पेजेस पण दिलेत, कॉम्पोनंट्स पण दिलेत आणि डेव्हलपमेंटचा प्लॅन पण स्वतःच तयार केलाय. मित्रांनो, आता MCP वगैरे आपल्याला माहितीच आहे, तर त्याच्याबद्दल थोड्याशा गोष्टी अजून जाणून घेऊया. MCP म्हणजे मॉडेल कंटेक्स्ट प्रोटोकॉल. MCP मुळे काय होतं, AI आहे ना बाहेरचे जे ऍप्लिकेशन आपण बोलतो ना, थर्ड पार्टी किंवा एक्सटेन्शन, इतर गोष्टी, बाहेरचे ऍप्लिकेशन किंवा सर्व्हिसेस आणि डेटा सोर्सेस याबद्दल आहे ना कनेक्ट करू शकतो. म्हणजे याच्यासोबत कनेक्ट केला जाऊ शकतो. म्हणजे इंटरफेस. MCP म्हणजे बाहेरच्या गोष्टी आपल्या इथे
कनेक्ट करू शकतो. यामुळे काय होतं, आपला जो AI आहे ना त्याला अधिक कंटेक्स्ट भेटतो, म्हणजे एक्स्ट्राच्या गोष्टी भेटतात, फीचर्स भेटतात आणि डेव्हलपमेंट वर्कफ्लो आहे ना एकदम बेस्ट लेवलला पोहोचतो. मग मित्रांनो आपण आता पुढे जाऊया. इथे बघा अँटी ग्रॅव्हिटीच्या आयडी मध्ये ना इथे MCP ची सेटिंग आहे, तर इथे आपण ओपन करूया. इथे तुम्हाला दिसेल बघा, इथे दिसतात का तुम्हाला कनेक्टर दिसतात बघा. हा पहिला कनेक्टर आहे GitHub, इथे Gmail दिसतंय, Google ड्राईव्ह दिसतंय आणि असे बरेचसे इतर प्लॅटफॉर्म पण दिसतात. मित्रांनो याच्यात आहे ना एक महत्वाची कन्सेप्ट आहे, ती म्हणजे ना मल्टी ब्रेन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी. आज जे अनेक प्रोफेशनल डेव्हलपर्स आहेत ना ते एकाच AI मॉडेलवर ना अवलंबून राहतात, कारण प्रत्येक मॉडेलची स्वतःची स्ट्रेंथ असते. काही मॉडेल रिसर्चमध्ये चांगले असतात, काही कोडिंगमध्ये चांगले असतात, इतर जे असतात ते काही प्लॅनिंग भारी करून देतात, काही असतात ते अनालिसिस करून देतात. म्हणून आहे ना प्रोफेशनल टीम्स आहेत ना वेगवेगळ्या टास्कसाठी ना वेगवेगळे परफेक्ट असे मॉडेल निवडतात. म्हणजे त्यांना आयडिया असते की हे मॉडेल याच्यासाठी बेस्ट आहे, तर ते तशाच पद्धतीचे मॉडेल निवडतात. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आपला वेब ॲप सक्सेसफुली बिल्ड पण झालाय आणि रन पण झालाय. आता हे ऍप्लिकेशन आहे ना आपल्याला टेस्ट करायची वेळ आली, कारण आता आपलं कम्प्लिशन झालंय. आता आपण याला टेस्ट करूया. मित्रांनो आधी ना गुगलकडे म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर जेमिनाय CLI होते, पण आता गुगल काय करते, अँटी ग्रॅव्हिटी CLI कडे जास्त लक्ष देते, म्हणजे त्याच्यावरच भर देते, म्हणजे ते त्याच्याकडे हळूहळू शिफ्ट व्हायला चाललंय. तर मित्रांनो आपण एक काम करूया, आता आपल्याला CLI कडे जायचं, मग आपल्याला टर्मिनल वगैरे ओपन करावं लागेल. चला मग इथे काम करूया, इथे टर्मिनल आपण ओपन करूया आणि ना ह्याची ऑफिशियल इन्स्टॉलेशन कमांड आहे. आता ही कमांड बघा इथे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, मी इथे पेस्ट करतो. ठीक आहे, ही कमांड सेम तुम्हाला अशी पेस्ट करायची. ठीक आहे बघा. चला मग आता मित्रांनो हे इन्स्टॉलेशन आपलं पूर्ण झालं ना, आता आपल्याला याला लॉन्च करायचं. ठीक आहे लॉन्च. आता तुम्हाला दिसत असेल आता आपल्याला टर्मिनलवरती एक वेगळी कमांड टाकायची जिचं नाव आहे AGY म्हणजे तोच आपला अँटी ग्रॅव्हिटी. ठीक आहे चला AGY ही कमांड टाकूया. आता CLI आपला स्टार्ट झाला. मित्रांनो आता इथे CLI स्टार्ट झालाय ना, इथे आपल्याला बघा इथे थीम पण निवडता येते, पण आपल्याला इथे टर्म्स ऍक्सेप्ट करता येतात आणि आपला इनिशियल सेटअप इथे आपला पूर्ण होतो. मित्रांनो आता एक आपण काम करूया, आपला जो आत्ता बनवलेला ट्रॅव्हलमेट प्रोजेक्ट होता याला आपण टेस्ट करायचा ट्राय करूया. बघा बरं वेब ॲप आहे ना, आपल्याला टेस्ट करायचा असेल ना तर आपण इथे एक प्रॉम्प्ट देऊया. ह्याला इथे देऊया बघा, अॅनालाइज दिस वेब ॲप्लिकेशन, म्हणजे आपण त्याला अॅनालाइज करायला सांगतो वेब ॲप्लिकेशन, अँड आयडेंटिफाय पोटेन्शियल इश्यूज. म्हणजे इश्यूज का तर पोटेन्शियल इश्यूज. चलो एंटर. काय इश्यू आहेत मला टेस्ट केसेस सांगायच्या, हे अॅनालाइज कर आणि मला याच्यावरनं काही इश्यू असेल तर मला आणून दे. बघा मित्रांनो बनवून पण दिलंय, आता टेस्ट करायला पण चाललंय. बघा मित्रांनो CLI प्रोजेक्ट अॅनालाइज करतोय आता आपला, म्हणजे अनयूज इम्पोर्ट असतील, परफॉर्मन्स सजेशन असतील किंवा कोड क्वालिटीमध्ये काही इम्प्रूव्हमेंट असेल किंवा बरेचसे बग असे आपल्याला समोरून वाटत नाही पण बरेचदा आपल्या कोडिंगमध्ये बग राहू शकतात, याच्यासाठी एक तो रिपोर्टच तयार करून देतो. ठीक आहे मित्रांनो इथे बघा आता इथे ना काही नेसेसरी परमिशन्स आहेत, तर याच्यावर आपण क्लिक करूया. म्हणजे हे सगळं रन झाल्यावर आपला कम्प्लीट प्रोजेक्ट आहे ना अॅनालाइज होणार आहे, त्यासाठी आपल्याला काही परमिशन द्याव्या लागतात. आणि हा प्रोजेक्ट अॅनालाइज झाल्यानंतर ना आपण इश्यू फिक्स पण आहे ना इथूनच करू शकतो. तर मित्रांनो CLI वापरून आपण टेस्टिंग करू शकतो, कोड रिव्ह्यू पण करू शकतो, ऑटोमेशन, रिफॅक्टरिंग आणि परफॉर्मन्स अनालिसिस पण करू शकतो. हे सगळं याच टर्मिनलमधनं करू शकतो. मग मित्रांनो इथे एक महत्त्वाचा प्रश्न राहतो, AI डेव्हलपर्सची जागा घेईल का? तर मित्रांनो उत्तर आहे नाही. पण AI वापरणारे डेव्हलपर्स आहे ना निश्चितच पुढे जातील, हे तुम्हाला ह्या गोष्टींवरनं कळतच असेल. म्हणजे काय भविष्यात फक्त कोडिंग पुरेसं राहणार नाही. आता तुम्हाला हे स्पष्टपणे ह्या डेमोवरनं समजलेलं असेल. अँटी ग्रॅव्हिटी 2.0 हे रिसर्च, प्लॅनिंग, वाईब कोडिंग आणि रॅपिड प्रोटोटायपिंगसाठी आहे. अँटी ग्रॅव्हिटी ID पण आहे, ही ID प्रोफेशनल वेब ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी आहे. आणि अँटी ग्रॅव्हिटी CLI जो आपल्याला टेस्टिंग, ऑटोमेशन आणि कोड अॅनालाइज करून देतोय. मित्रांनो आणि हेच गुगलच्या AI डेव्हलपमेंट इकोसिस्टमचं विजन आहे. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा गुगल अँटी ग्रॅव्हिटीवरील सगळ्याच्या सगळा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या, ज्या प्रॉम्प्ट वगैरे आहेत ते सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, ते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ट्राय केल्यानंतर तुम्हाला माझ्यासारखेच आउटपुट तुम्हाला बघायला मिळाले का, की तुमचे आउटपुट काही थोडे वेगळे आलेले असेल. मित्रांनो अशाच नवीन नवीन AI टूल संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा भन्नाट आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.